राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा हाय अलर्ट. अचानक हवामानामध्ये मोठा बदल होणार. आजच्या मितीला हवामानाचा नवीन अंदाज. राज्यात येत्या 24 तासामध्ये जोरदार इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. राज्यामध्ये गेल्या काही तासांपासून मोठ्या प्रमाणात वादळ आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. मग येत्या पुढची 2 ते 3 दिवसात कशा पद्धतीने पाऊस होणार आणि या पावसाचा शेतकऱ्यांवरती कसा परिणाम होणार, हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आत्ताच्या दिलेल्या अलर्टनुसार मोठ्या प्रमाणात राज्यात सर्व ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. मग यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होऊ शकतं. जे काही पीक आता काढणीला आलं आहे, कांदा असेल, त्याचप्रमाणे इतर महत्त्वाचे हरभरा असेल, सोयाबीन असेल, हे भिजू शकतात. त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये जर आपण बघितलं, वादळी वाऱ्यामुळे फळबाग पिकांचे नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. द्राक्ष पिकांचे नुकसान होऊ शकतं, पेरूचं नुकसान होऊ शकतं, त्याचप्रमाणे डाळिंबाचं नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आता कोणती अशी कारणं आहे की त्यामुळे हवामान खात्याने हा अलर्ट दिलेला आहे. तर बघितलं आपण तर थोडासा आता वादळामुळे हा पाऊस येताना आपल्याला पाहायला मिळते. उष्णता वाढलेली आहे. या उष्णतेमुळे पावसाचा अंदाज लवकरात लवकर हवामान पाऊस होत विभागानं आहे. वर्तवलाय. आता बघितलं काही आपण तर जिल्ह्यांमध्ये येत्या सोसाट्याच्या 2 ते वाऱ्यासह 3 मुसळधार पाऊस दिवसामध्ये कोसळेल मोठ्या प्रमाणात असाही पाऊस अंदाज होताना आहे. आपल्याला राज्यात पाहायला मिळणार आहे. पाऊस पुन्हा कालच्या मितीला पाऊस झालेला आहे. मग इथून पुढचे 4 ते 5 दिवस हा पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. मग याला सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये झालेला कमी दाबाचा पट्टा आणि यावर्षी अल निनोचा परिणाम आहे. आता जो पाऊस होईल, या पावसामुळे भविष्यात पाऊस संकट आपल्यावरती ओढवताना पाहायला मिळणार आहे. मग आता का पाऊस होणार आहे, हे जर आपण बघितलं तर तापमान अचानक वाढलेलं आहे. उष्णतेमुळे हा पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर वादळ जे आहे बंगालच्या उपसागरामधून मोठ्या प्रमाणात वारा वाहू लागल्यामुळे पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये महत्त्वाचे जे काही जिल्हे आहेत, त्यामध्ये सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, त्याचप्रमाणे मुंबई, रायगड या सर्व ठिकाणांमध्ये ह्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आता इथून पुढं पावसाच्या हवामान खात्याने दिलेला अंदाज हा आपल्याला खरा होताना पाहायला मिळत आहे. मग पाऊस हा धोकादायक कसा आहे, तर जे काही पिकं आहे, या पिकांना आपल्याला त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे आता किती दिवस आपण अशी काळजी घेणार? कारण हा एप्रिल महिना हा पावसाचा नाही. शेतकऱ्यांना नवीन रोपे लागवड करणे, त्याचप्रमाणे नवीन बियाणे टाकणे, त्याचप्रमाणे शेतीची मशागत करणे. परंतु अचानक पावसामुळे ही कामं सर्व रखडली आहे. मग किती दिवस पाऊस येणार आहे? तर अजून 2 ते 3 दिवस हवामान विभागाच्या अंदाजानुसार हा आपल्याला वर्तवलेला आहे. पाऊस जो आहे हा अचानक आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हा मोठा करू शकतो. पत्रे उडून जाणे असतील, जनावरांचे नुकसान असेल, त्याचप्रमाणे इतर धनधान्यांचे नुकसान असेल. मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सावध भूमी घेऊन काही ठिकाणी बघा झाडे पडलेली आहे, घरे पडलेली आहे. याचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या जनजीवनावरती झाला आहे. सामान्य लोक यामुळे त्रस्त झालेले आहे. कारण का अचानक पावसामुळे पिकांचे नुकसान झाले, जनावरांचे नुकसान झाले, शेतीचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणी कांदा काढणीला होता, कांदा भिजलेला आहे. त्याचप्रमाणे गहू भिजलेला आहे, हरभरा भिजलेला आहे, ज्वारी भिजलेली आहे. मग अशा परिस्थितीत आता इथून पुढे किती दिवस आपण काळजी घेणार हे आता बघणं गरजेचं आहे. अचानक आलेल्या पावसाचा परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनावरती झालेला आहे आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास आता सहन करावा लागत आहे. येत्या 2 ते 3 दिवस अजून ऑरेंज अलर्ट काही ठिकाणी दिलेला आहे, काही ठिकाणी रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 48 तासात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊ शकते. आपण काळजी घेणं गरजेचं आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, त्याचप्रमाणे बुलढाणा असेल, वाशिम असेल, जालना असेल, या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस येणार आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं? आपल्या परिसरात आता पाऊस झाला आहे का नाही? कमेंट करून सांगायला विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो.